पावसात जर घास जावंक होयो तर अशी आमकां दडया भाजून खावची लागतात किंवा बांगडे. ही खारवल्ली दडी असत, उन्हाळ्यात सुकवलेली. नंतर ते बरणीत भरून पॅक करून ठेवतो. खारसाण भरपूर आणि अख्ख्या घरभर वास दरवळता, इतको सुगंध. पण ते बुधवार रविवार आमकां कांय तरी तोंडी लागताच. आजी सुकटा भाजलं, ही चुलीत भाजून खाल्लास ना निकाऱ्यार तर एकदम भारी लागतं. पण आम्ही रावतो ब्लॉकमध्ये कणकवली, मग ती भाजतालाच कशी. मग ती आमकां गॅसवर अशी जाळी टाकून भाजूची लागता. तेका काय पर्याय ना, गॅसवर भाजून खाता नाही म्हणतात, पण जाळी अशी वर धरतो, नंतर त्याच्यावर सुकटा भाजतो. पण अप्रतिम लागतं. खाणाऱ्यांनी अशी भाजून खाऊन बघूची. एकदा करून खाल्लात की ती परत परत अशी भाजून खायची वाटतली. नंतर ती सगळं गॅस शेगडी बिगडी फुसायची. नंतर अशी एका ताटलेत घ्यायची आणि वरचा पूर्ण त्याची खवळा काढून टाकायची. नंतर त्याचे तुकडे करायचे. ह्याच्यात कांदो बिंदो घालून किसमार पण बरा लागता. पण आम्ही असे तुकडे काढतो, एका डिशीत घेतो आणि त्याच्यात गावठी घरगुती खोबरेल तेल घालतो. सुंदर चव येते आणि पटापट घास जातं. ह्याच्याबरोबर गरमागरम तांदळाची भाकरी पण चविष्ट लागतं. सुकाट आणि भाकरी म्हणजे एक नंबर खाणं. असा सुकाट भाजा, पिठीयेबरोबर खावा किंवा भाकरेबरोबर खावा, अप्रतिम लागतं. आवडतला तुम्हाला? आवडल्या चॅनल सबस्क्राईब.